नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा घेऊन आली आहे भन्नाट मराठी जोक्स। बायकोसोबत काल झालेल्या शाब्दिक चकामकी नंतर मला असं वाटतं की एक भारतरत्न अशा बायकांसाठी पण असलं पाहिजे ज्या 300 शब्द प्रति मिनिट बोलल्यानंतर म्हणतात की माझं तोंड उघडायला लावू नका। एकदा बायकोने तिच्या नवऱ्याला विचारलं, तुम्ही माझ्यावर कधीपर्यंत प्रेम करणार हो? नवऱ्याने त्याच्या डोळ्यातील एक थेंब काढून समुद्राच्या पाण्यात टाकला आणि बोलला, हा अश्रूचा थेंब जोपर्यंत तो शोधून काढत नाही तोपर्यंत प्रेम करणार। हे पाहून बिचारा समुद्राला पण रडू आलं आणि तो बोलला, कुठून शिकला रे एवढं बायकोला चुना लावायला? एक जोडपे चित्रपट पाहायला जाते। तिथे लहान मुलांना न्यायची परवानगी नसते। ते जोडपे लहान मुलाला बास्केटमध्ये लपवतात। वॉचमॅनने त्या जोडप्यांना विचारले, या बास्केटमध्ये काय आहे? जोडप्याचे उत्तर, यात लंच आहे। वॉचमन, सांभाळून न्या, डाळ बाहेर सांडत आहे। वडील मुलाला विचारतात, बेटा ही कोणती माचीस आणलीस? एकही जळत नाहीये। मुलगा, काय बोलताय बाबा, मी सगळ्या चेक करून आणल्या आहेत। बायको ॲम्ब्युलन्सला फोन लावते, हॅलो ॲम्ब्युलन्स का? हो मॅडम, बोला। कुठे पाठवायची आहे ॲम्ब्युलन्सला? काय झालं? माझ्या साडीवर कॉफी सांडली। बापरे, खूप भाजले का? नाही, मी ठाका आहे। माझा नवरा हसला माझ्यावर। ॲम्ब्युलन्सवाला, समजले मॅडम, पाठवते ॲम्ब्युलन्स। एक जोडपे गाडीतून जात असते। टायर पंक्चर होतो। दोघे खाली उतरतात। नवरा कामाला लागत बायकोच्या सूचना सुरू हो, अहो दगड लावलात का? चॅक आहे ना? हळू जरा, पटापटा करा, लग्नाचा मुहूर्त टळेल। नक्की जमतं का? हल्ली सवय मोडली आहे ना। बाजूने मोटरसायकल स्वार असतो। तो थांबून विचारतो, काही मदत पाहिजे का? नवऱ्याचे उत्तर, जरा माझ्या बायकोसोबत गप्पा मार। गण्याची बायको रागारागात ओरडली, अहो काय करताय हे? असं हौदाच्या पाण्यात कोण डोकं घालून बसतं का? गण्या, अगं डोक्यात काहीच राहीना झालंय, कुठनं पंक्चर झालाय का ते बघतोय। प्रियसी, राजा, झोपेत चालण्याच्या माझ्या सवयीमुळे मला आज फार मानहानी सहन करावी लागली। प्रियकर, राणी का बरं, काय झालं? प्रियसी, अरे मी आज रात्री झोपेत चालता चालता समुद्रकिनाऱ्यावर जाऊन पोहोचले आणि सकाळी लोकांनी मला उठवलं तेव्हा माझी मलाच लाज वाटली। प्रियकर, अगं मग काय झालं? नाईट गाऊन तर घातला होतास ना तू? प्रियसी, नाही ना, म्हणून तर एवढी लाज वाटली। धन्यवाद मंडळी, व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि असंच पोटभर असण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।